नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं शेती पिकाचं, घरांचं किंवा जनावरांचं नुकसान झालेलं आहे. अशामध्ये तुम्ही वारंवार सोशल मीडिया किंवा टीव्हीमध्ये एन-डी-आर-एफ आणि एस-डी-आर-एफ हा शब्द ऐकला असेल, पाहिला असेल. तर नेमकं एन-डी-आर-एफ म्हणजे काय असतं? एस-डी-आर-एफ म्हणजे काय असतं? यांचे निकष काय असतात? या निकषामध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी किती रक्कम दिली जाते, जनावरांसाठी किती रक्कम दिली जाते, त्यानंतर मृत व्यक्तीसाठी किती रक्कम दिली जाते, जर तुमच्या घरामध्ये पाणी साचलेलं असेल तर त्यासाठी रक्कम मिळते का, यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. काही वेळेस ऐकलेलं असेल की तुम्हाला एन-डी-आर-एफच्या निकषामध्ये मदत मिळालेली आहे किंवा एस-डी-आर-एफच्या निकषामध्ये मदत मिळालेली आहे, असं तुम्ही वारंवार ऐकलेलं असेल. तर आपण सर्वात अगोदर पाहूयात की एस-डी-आर-एफ म्हणजे काय असतं आणि एन-डी-आर-एफ म्हणजे काय, ज्याचा फुल फॉर्म आहे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड. हा राज्यस्तरीय निधी आहे जो नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत व पुनर्वसनासाठी वापरला जातो. म्हणजे एस-डी-आर-एफ जो निधी आहे तो स्टेटसाठी असतो आणि एन-डी-आर-एफ जो आहे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड हा राष्ट्रीय स्तरावरील निधी आहे जो मोठ्या प्रमाणावरील आपत्तीसाठी मदत पुरवतो. म्हणजे एस-डी-आर-एफ जो असतो तो स्टेटसाठी असतो, तर एन-डी-आर-एफ जो असतो तो नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड असतो जो नैसर्गिक आपत्तीसाठी पुनर्वसनासाठी वापरला जातो. यामध्ये एस-डी-आर-एफ म्हणजे काय असतं पहा. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005च्या कलम 48(2) अन्वये स्थापन केलेला निधी असून यात 75% हा निधी केंद्र शासन व 25% हा निधी राज्य शासनाचे योगदान असते. या निधीमधून चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूकंप, आग, गारपीट इत्यादी 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत दिली जाते. म्हणजे एस-डी-आर-एफ अंतर्गत जो फंड असतो त्यामध्ये 75% केंद्र शासनाचे तर 25% राज्य शासनाचे योगदान असते आणि यामध्ये वेगवेगळ्या 12 नैसर्गिक आपत्तीसाठी मदत केली जाते. तर एस-डी-आर-एफ मधून कोणत्या आपत्तींना मदत केली जाते? केंद्र शासन मान्य 12 आपत्ती, यामध्ये चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी, राज्य शासन मान्य आपत्ती, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग व सततचा पाऊस यामध्ये समावेश होतो. एस-डी-आर-एफ अंतर्गत 12 या आपत्तीचा समावेश केला जातो. तर आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की नेमकं एस-डी-आर-एफ काय असतं आणि एन-डी-आर-एफ काय असतो. आता यामध्ये कोणकोणत्या घटकासाठी किती मदत केली जाते हे आपण पाहू. शासन निर्णयानुसार खालील घटकांसाठी नुकसान भरपाई मिळते. आता जे महाराष्ट्रामध्ये सततचा पाऊस, गारपीट सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला या घटकासाठी नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार आहे. शेती व पिकाचे झालेले नुकसान, जनावरांचा झालेला मृत्यू, जनावरांच्या छावण्यासाठी चारा ऑब्लिक पाणी, पशुखाद्य आणि औषधे, घराचे नुकसान पूर्णतः किंवा अंशतः, व्यक्तीचा मृत्यू, मासेमारी साधनांचे नुकसान आणि घराला जोडून असलेला गोठा याचं जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर याच्यासाठी तुम्हाला शासनाकडून मदत केली जाते. यामध्ये शेती पिकाचं जर नुकसान झालेलं असेल तर त्याच्यासाठी किती मदत मिळते? पिकाचे नुकसान 33% किंवा त्यापेक्षा जर अधिक असेल तर पावसावर अवलंबून असलेलं क्षेत्र म्हणजे कोरडवाहू क्षेत्रासाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर तुम्हाला मदत दिली जाते. सिंचित क्षेत्र ज्याला आपण बागायती असं म्हणतो त्याला 17,000 रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाते आणि बहुवार्षिक पिके, फळझाडे याच्यासाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत तुम्हाला दिली जाते. आता तुमच्याकडे कोरडवाहू शेती असेल तर 8,500 रुपये प्रति हेक्टरने तुम्हाला मदत मिळू शकते आणि जर बागायती क्षेत्र असतील तर 17,000 प्रति हेक्टर तुम्हाला मदत मिळणार आहे. जर फळबाग असेल तर 22,500 रुपयाने तुम्हाला मदत मिळणार आहे. यामध्ये तुमच्या घराचं जर नुकसान झालेलं असेल तर घर पूर्णपणे जर पक्का असेल आणि त्याचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला 1,20,000 रुपये मिळू शकतात. पूर्णपणे नष्ट कच्चे घर डोंगराळ भागात असेल तर 1,30,000 रुपये आणि आंशिक नुकसान 15% पेक्षा जर जास्त असतील तर 6,500 पक्क्या घरासाठी आणि 4,000 कच्च्या घरासाठी मिळतात. झोपडीचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला 8,000 रुपयाची मदत केली जाते. यामध्ये कोणत्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत दिली जाते? घर पाण्यात बुडणे, वाहून जाणे, पूर्णतः क्षती होणे, कपड्याचे नुकसान 5,000 प्रति कुटुंब, घरगुती भांडी वस्तू नुकसान झाली असेल तर 5,000 प्रति कुटुंब तुम्हाला मिळतात. जनावरांचं जे नुकसान झालेलं असेल तर त्यासाठी म्हैस, गाय, उंट, याक यासाठी 37,500 प्रति प्राणी,
मोठे दुधाळ जनावर यांच्यासाठी मिळतात. शेळी, बकरी, डुक्कर यांच्यासाठी 4,000 रुपये प्रति प्राणी. लहान दुधाळ जनावर यांच्यासाठी मिळतात. उंट किंवा घोडा असेल तर 32,000 रुपये प्रति प्राणी मिळतात. वासरू, गाढव, शिंगरू, खेचर यांच्यासाठी 20,000 रुपये प्रति प्राणी मिळतात. तर कुक्कुटपालनमध्ये 100 रुपये प्रति पक्षी कमाल मर्यादा आहे 10,000 रुपयापर्यंत. हे तुम्हाला जर जनावरांचं नुकसान झालेलं असेल तर ही मदत तुम्हाला मिळणार आहे. जर नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्या एखादी व्यक्ती जर मृत पावली तर त्याला किती मदत मिळते? प्रत्येक मृत व्यक्तीसाठी 4 लाख रुपये मिळतात आणि ही थेट रक्कम वारसाच्या खात्यावर जमा केली जाते. यामध्ये अंग विकलांग जर झाले असेल किंवा डोळा गमावल्यास किती मदत मिळते? 40 ते 60% अपंगत्व असल्यास 74,000 रुपये मदत मिळते आणि 60पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास 2.5 लाख रुपये मिळतात. गंभीर जखमी व्यक्तीसाठी आठवड्यापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये जर झालेलं असेल तर त्यासाठी 16,000 रुपये आणि आठवड्यापेक्षा कमी हॉस्पिटलायझेशन झालेलं असेल तर 5,400 रुपये यामध्ये मदत केली जाते. यामध्ये टपरीधारकांना मदत मिळते का? तर होय. राज्य निधीतून मदत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारकांना 75% 10,000 रुपयापर्यंत मदत दिली जाते. आता मदतीसाठी अर्ज कसा करायचा असतो किंवा मदत कशी दिली जाते यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे प्राथमिक माहिती द्यावी लागते तुम्हाला. त्या नुकसानीचा पंचनामा तुम्हाला करावा लागतो. नंतर तालुका स्तरावरून जिल्हाधिकाऱ्याकडे तो प्रस्ताव सादर केला जातो आणि मंजुरीनंतर मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत क्रेडिट केली. नुकसानग्रस्त व्यक्तीने मदतीसाठी कोणकोणती कागदपत्रे देण्याची गरज आहे? तुमचं आधार कार्ड किंवा ओळखपत्र देऊ शकता. बँक पासबुक झेरॉक्स देऊ शकता. 7/12 किंवा मालमत्ता कागदपत्रे द्यायची आहेत. मृत व्यक्ती झाला असेल तर त्या मृत व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि पंचनामा प्रत तुम्हाला. तो पूर्ण असा व्हिडिओ होता. याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की NDRF काय असतं, SDRF काय असतं आणि याच्या अंतर्गत कोणत्या घटकासाठी किती मदत केली जाते. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा.